आहात, मी देवाच्या घरात आहात आणि मग तुम्ही आम्ही एक स्ट्रॉंग दगडासारखे आहोत. दगड माहिती तुम्हाला काय करतो? दगड हलतो का? बारकाले दगड उचलतात, पण मोठी टोळ जर असेल तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करा, हलतो का दगड? सगळेजण एक जोर पण तो दगड हलत. सेम वे तुम्ही आम्ही मंडळी एका दगडासारखे, एका पिलर सारखे तुम्ही आम्ही खंबीर आज प्रभूच्या चरणाजवळ उभे आहे. आणि हा दगड म्हणजे परिपक्व मनुष्य किंवा परिपक्व स्त्री, परिपक्व विद्यार्थी जर तुम्हाला आणि मला देवाच्या मंदिरात कुणी जर बनवत असेल तर तो पवित्र आत्मा. अशी हलणारी, डोलणारी, पळणारी, सटकणारी, भमकलेली मंडळी बनायचं नाही. कशी मंडळी बनला पाहिजे? मंडळी ही नांदणारी बनली पाहिजे. कशी बनली पाहिजे? म्हणा, नांदणारी मंडळी बनली पाहिजे. हा, तिला ख्रिस्ता बरोबर संसार थाटता आला पाहिजे. संसार मोडण्यासाठी दुष्ट प्रयत्न करेल, सैतान प्रयत्न करेल, कारण त्याची इच्छा नाही की तुमचा आणि माझा संसार ख्रिस्ता बरोबर व्हावा, कारण तो आमचा आत्मिक वर आहे. आमेन. तो आमचा आत्मिक वर आहे. आणि मग तुमच्या आणि माझ्यामध्ये वसणारा आज पवित्र आत्मा आहे. कोण आहे? म्हणा, पवित्र आत्मा आहे. आणि देवाचा सेवक करिंथिकाच्या मंडळीला सांगत आहे, पौल म्हणतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात? मी कोण आहे? म्हणा सजन, मी कोण आहे? देवाचं मंदिर आहे. माझ्यामध्ये कोण राहतो? देव राहतो, पवित्र आत्मा राहतो. या विश्वाचा निर्माण करणार